मंडळी दुपारचे 3:30 वाजता आहेत. कोणत्याही गावाकडं जनरली असं वातावरण असतं, कमी गर्दी, खूप सारी शांतता. त्या शांततेत झाडांचा, पक्ष्यांचा आवाज. मला वाटतं आपल्या पुणे, मुंबई किंवा अशा मोठ्या शहरांकडे ना हे जराही मिसिंग आहे की एवढी शांतता सहसा मिळत नाही. कायमच गडबड, ट्रॅफिक, गोंधळ सगळा सुरू असतं. मेगा बायडाइस्ट वातावरण मस्त आहे ना. पाऊस पण मस्त बारीक येतोय. म्हणजे आता किती वर येऊन आम्ही चहा मस्त घेतलेला. आता किती 5 वाजले काय? 5:30 वाजलेत म्हणजे. आणि एवढं मस्त वातावरण झालं. मगाशी पण तुम्हाला दाखवलं 3-3:30 वाजले. तर तेच म्हणत होतं की दुपारी पण मी आलेलो आणि आता पण मॅडमनं म्हटलं की जरा चल म्हणलं वर, मस्त इतकं वातावरण आहे. तू आलीच नव्हतीस ना आणि वरती? आलेच नाही यावेळेस आले म्हटलं चल परत निघायचं आहे उद्या म्हटलं. मग त्यामुळं वातावरण खूप. मगाशी पण तुम्ही बघितलं दुपार झाली आणि तरी पण मस्त एवढे ढग आलेले. आत्ता पण एवढे सगळ्या छान पक्ष्यांचा आवाज येत होता. आम्ही तेच बघत होतो. मॅडमनी मस्त चहा वरती घेतला. मी पण जरा चहा वरच घ्यायला आलेलो. पाऊस येतोय, बारीक पाऊस येतोय. यात दिसत नाही बहुतेक पण येतोय बारीक पाऊस. आता बघू जमलं. मला तेच म्हटलं आताच एक थोडं करायला जायचं होतं, कॅब बसवायचं होतं आणि बघू मग मित्रांना वगैरे बहुतेक भेटायला जायचं. बघू काय होतं. चला. A few moments later. मंडळी माझं ना थोडं दादाचं कॅब बसवून यायचं आहे. त्यासाठी मी चाललोय बाहेर. मस्तपैकी इतकं सुंदर वातावरण झालंय. बारीक पाऊस येतोय. थंडगार वातावरण झालंय. मंडळी आमच्या इथं ही कौगल्ली आहे घराजवळची. पण जरा पाऊस असल्यामुळे जरा बहुतेक जास्त आलेत थोडेफार आलेत. येऊ मी ह्या चौकात नाव विसरलोय पण भाऊराव चौक. येस, इथं भाऊराव यांचा पुतळा आहे. ही कौगल्ली आहे. जास्त पण आलेच नाही. मंडळी इथं ऐसापर्यंत दातांचं दवाखाना म्हणून आहे. काही दिसते. हो येस. आता ह्यांच्याकडे माझं खरं कॅब बसवायची आहे. आता ती काम करू बरं जाऊ घरी. 1 hour later. मंडळी आता दाताचं काम झालेलं आहे. कापच लावलाय कॅब बसून. आता जरा मित्रांना भेटायला जाऊया आपण. मंडळी आमच्या ना भाऊराव चौकात इथं कॉफी काय झालं बाबा. हे पोरं भारी करायला लागलेत. बेस्ट. आपण मी घेतले कोल्ड कॉफी आणि बन मस्का. आणि ही आमचे सगळे मित्र गँग बसले. फ्रेंड भेटले माझे दोघे तिघं. त्यांच्या लग्नाला गेलेलं त्याच्या एका मित्राच्या. आपण पाव आणला का? पाव उद्या करायची पावभाजी आणि ना चॉकलेट एक बॅग भरून. अगो बापरे. चला फक्त प्रवासात आणले. ओके. बघा मंडळी आमच्या जिजाने ना एवढी चॉकलेट आणले उद्या प्रवासात खायला. आता उद्या खाऊया. हे जेली आहे. हे एवढं आणि बाकीचं बापरे. ठीक आहे.